मी सुनंदा नाईक आणि आपण पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय। 8 दिवसात रस्त्यांची सुधारणा झाली पाहिजे, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करू असा इशारा त्यांनी दिलाय। अनधिकृत शाळा बंद केल्यानंतर अधिकृत शाळांमध्ये अनधिकृत वर्ग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत। याबाबत शिक्षण विभाग भरारी पथक सज्ज करून कारवाई करण्याची तयारी करत आहे, असे महापालिकेचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनी दादासाहेब मगदूम हायस्कूल येथे आयोजित शहरस्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभेत सांगितले। कसबा बावडा येथील शासकीय इमारतीत प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज छत्रपती व खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले। या केंद्रातून दिव्यांग आणि ज्येष्ठांना व्हीलचेअर, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी 30 पहिया सायकल आदी साहित्य नियमित स्वरूपात वितरित केले जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक गावे महापुराच्या पाण्याखाली गेली आहेत। पशुधन, घरे, दुकाने, फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झालंय। या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता धाव घेतली आहे। गावातील पूरपीडितांना गोकुळकडून 6400 अर्धा लिटरच्या पिशव्यांमध्ये दूध वाटप करण्यात आलं। टेमलाईवाडी कोल्हापूर येथे मावळा ग्रुपतर्फे नवरात्रोत्सव 2025च्या निमित्ताने काल 26 सप्टेंबर रोजी वीरपत्नी व वीरमातांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात 8 वीरपत्नी व वीरमातांना निवृत्त जवान व त्यांच्या सुविद्य पत्नींच्या हस्ते सन्मानपत्र तसेच एक सन्मान म्हणून साडी देण्यात आली। आमदार सतेज पाटील यांच्या आवाहनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक आणि मराठवाडा व सोलापूर पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत दिली आहे। धान्य, कपडे, ब्लँकेट, शैक्षणिक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा ओघ जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुरू असून हातावरचे पोट असणाऱ्यांनीही खारीचा वाटा उचलला आहे। हसन मुश्रीफ म्हणाले आहेत की महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढवेल, वाद टाळून महापौर व नगराध्यक्ष महायुतीतेच राहणार। पक्षात नवप्रवेशांमुळे ताकद वाढली असून 4 प्रभागातील उमेदवारांना सरासरी 32,000 मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। नवरात्रात सणाची धूम आणि कर्मचाऱ्यांसाठी खास खुशखबर आहे। भाडा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना यंदा 25,000 रुपयांची दिवाळी बोनस, गेल्या वर्षीपेक्षा 2,000 अधिक। याचबरोबर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना 2,000 रुपयांचा बोनस। याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस राखीव म्हणून देण्यात येणार आहे। महत्त्वाच्या बैठकीत बोनस मंजूर, सण आणि मेहनतीचा आनंद आता दुपटीने वाढणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली। हवेत कमालीचा गारठा जाणवत असून हवामान विभागाचा अंदाज पुढील 4 दिवस पाऊस सुरू राहणार आहे। सोयाबीन आणि भुईमूग काढणीस आलेल्या शेतकऱ्यांना आता पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे। गगनबावडा तालुक्यात 14.3 मिलीमीटर पाऊस नोंदवला आहे, तर धरण क्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे विसर्ग बंद असून नद्यांच्या पाणी पातळीत मात्र स्थिरता आहे। या आणि अशाच ताज्या साठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।